नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DH न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर मी या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलोय. तसं जर पाहिलं तर छावा हा जो काही चित्रपट आहे, हा हिंदी चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. संपूर्ण देशामध्ये याची चर्चा होते, सोशल मीडियावर चर्चा होते आणि विशेष म्हणजे ज्यांनी कधी छत्रपती संभाजीराजांचं नावही घेतलं नाही, कधी फोटोही वापरला नाही आणि आपल्या कुटुंबातल्या कोणत्या मुलाचं किंवा त्याच्या भावाचं किंवा वडिलाचं नावही कधी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ठेवलेलं नाही, अशी मंडळी सोशल मीडियावर या छावा चित्रपटाचं गुणगान करताना पाहायला मिळते. मी छावा पाहिला. अत्यंत सुंदर असा पिक्चर बनवलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे किती आक्रमकपणे त्या ठिकाणी काम करत होते, कशी निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये होती, मित्र कसे त्यांनी जोडले होते, विश्वासपात्र त्यांनी सैनिक कसं तयार ठेवलं होतं आणि अत्यंत नियोजन पद्धतीने युद्ध ते कसे खेळत होते, हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले आहे. तसं पाहिलं तर लक्ष्मण उत्तेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि दिग्दर्शन करताना त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे दिग्दर्शन केलेलं आहे. परंतु यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ज्यांनी भूमिका निभावली ते म्हणजे विकी कौशल यांनी अत्यंत अभिनय कौशल्य या भूमिकेमध्ये दाखवलेले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत या चित्रपटाचा जो काही माहिती घेण्याचा किंवा पाहण्याचा जो काही टेम्पो आहे हा वाढत जातो. प्रत्येक प्रेक्षक हा खुर्चीला खिळून राहतो, कारण ही ऐतिहासिक घटना आहे आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ही तमाम महाराष्ट्राचं दैवत आहे. यांना तमाम प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्यांना मानतो आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्कंठा आहे. तसं जर पाहिलं तर अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही मालिका दूरदर्शनवर आणली होती आणि टीव्हीवर आणली होती आणि त्यांच्या जी मालिका होती याच मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी राजांचं खरं कार्य हे महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं, घराघरापर्यंत पोहोचलं आणि घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आजपर्यंत अत्यंत त्रोटक पद्धतीने सांगितला गेला. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामीच अधिक ह्या प्रत्येक वाचनामध्ये अनेकांची आलेली आहे की त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे बाहेरख्याली होते, हे व्यसनी होते वगैरे 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 या पद्धतीचं. पण छत्रपती संभाजी महाराज किती कुशल राज्यकर्ते होते, कशा पद्धतीनं ते शत्रूंशी लढाया देत होते आणि इतक्या लढाया देऊन सुद्धा एकही लढाई ते हारलेले नाहीयेत. कधीही त्यांना तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नाही. अनेक भाषा या छत्रपती संभाजी महाराजांना येत होत्या. अत्यंत बलाढ्य आणि शक्तिवान आणि बुद्धिवान राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. हे इतिहास कधी शिकवलाच गेला नाही. या उलट छत्रपती संभाजी महाराजांची बदनामीच केली गेली आणि म्हणून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही मालिका ज्यावेळेस अमोल कोल्हे यांनी जनतेसमोर आणली त्यावेळेस या मालिकेचा प्रत्येक भाग बघताना कुतूहल होतं. प्रत्येक कॅरेक्टरला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं होतं आणि अनेक कॅरेक्टर जी माहितीच नव्हती या इतिहासाच्या पानामध्ये अनेक दडलेले होते. सेनापती दडलेले होते, त्यानंतर सैनिक दडलेलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवाला जीव देणारे रायप्पा महार यांच्यासारखा सरदार सुद्धा त्या ठिकाणी दडलेला होता. हे सगळ्या गोष्टी या अमोल कोल्हे यांनी आपल्या मालिकेमधून बाहेर आणल्या आणि घराघरामध्ये प्रत्येकापर्यंत त्या पोहोचवल्या. आणि हे करत असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांचं एकतर जीवनच हा काल हा अत्यंत अल्पावधीचा राहिला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जशाही लढाया सुरुवात केल्या होत्या तसे बालवयातच छत्रपती संभाजी महाराज हे शिवरायांसोबत आग्र्याला गेले. त्या ठिकाणी त्यांना बंदिस्त बनवण्यात आलं, त्या ठिकाणी पेटाऱ्यातून ते सुटले. या सगळ्या घटना आपल्याला माहिती आहेत. परंतु हे करत असताना आग्र्याहून सुटताना बालवयातल्या छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसऱ्याकडे ठेवलं आणि स्वतः त्यांनी रायगड गाठला आणि या कालावधीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं निधन झालं ही बातमी सुद्धा त्यांनी पसरवली. त्यांचा अंत्यविधीचे कार्यक्रम सुद्धा त्यांनी रायगडावर करून आणले, कारण छत्रपती संभाजी महाराजांना सुरक्षित ठेवायचं होतं. म्हणजे अत्यंत बालवयापासून या सगळ्या अडीअडचणीला सामोरं जात छत्रपती संभाजी महाराज लहानाचे मोठे झाले आणि जसेही ते स्वराज्यामध्ये आले, या स्वराज्यामध्ये काम करत असताना ज्यावेळेस त्यांच्यावर काही जबाबदारी देण्याची वेळ आली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मंत्रिमंडळातल्या अनेकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली आणि यामध्ये सगळ्यात पुढे होते ते म्हणजे आनाजी पंत. तसं जर पाहिलं तर आनाजी पंत त्यांचं जर कार्य हे मोठंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अष्टप्रधान मंडळामध्ये असताना त्यांनी सुद्धा खूप मोठं योगदान स्वराज्यासाठी दिलेलं आहे आणि त्यांनी सगळ्यात अगोदर जमिनीचं मोजमाप केलं, त्याची आणेवारी लावली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आनाजी पंतांच्या नावावर
आणेवारी हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी लागू केला. तो आस्थागत शेतीसाठी तो लागू आहे. म्हणजेच अनाजी पंतांनी स्वराज्यासाठी काम केलं होतं. परंतु ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यामध्ये हालचाली करू लागले, अनेक जबाबदाऱ्या ते पार पडू लागले, इथंच अनाजी पंतांना ते खटकले आणि त्यांच्यासोबतच्या सहकार्यांसोबत अनाजी पंतांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं. अनेक घटनेमध्ये त्यांना बदनाम केलं. एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराज हे चुकीच्या पद्धतीने कसे राज्यकर्ते आहेत, चुकीच्या पद्धतीनं कसे वागतायत, फितुरांशी कसे जाऊन ते मिळतायत, हे सगळं सांगून आज छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे नसून हे औरंगजेबाला फितूर झालेले आहेत, अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आणि बदनामी ही अनाजी पंत आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंत्रिमंडळातल्या काही लोकांनी त्या ठिकाणी घडून आणली होती. याचा त्रास छत्रपती संभाजी महाराजांनाही झाला, छत्रपती शिवाजी महाराजांनाही झाला. एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांच्या घरामध्ये कधी वाद होईल असंही वाटलं नव्हतं. परंतु राणीसाहेब, सोयरा राणीसाहेब यांना सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये कान भरण्याचं काम अनाजी पंतांनीच केलं. हे इतिहासाच्या अनेक पुस्तकांमधून आपल्याला ते दाखले मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमध्ये सुद्धा या सगळ्या घडामोडी अत्यंत बारकाईनं त्या ठिकाणी दाखवल्या गेल्या होत्या. तसं पाहिलं तर अनाजी पंत आणि त्यांच्यासोबतचे जे काही मंत्रिमंडळातले सरदार होते किंवा अष्टप्रधान मंडळातले काही लोक होते, यांचे अनेक गुन्हे झाले होते. ते माफ करणं सुद्धा शक्य नव्हतं किंवा ते माफ करणं योग्य सुद्धा नव्हतं. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक गुन्हे घडून सुद्धा अनाजी पंतांनी त्यांच्या सहकार्याला माफ केलं आणि इथंच खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचं चुकलं असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर कोणी चूक केली तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला शिक्षाच दिलेली आहे, कधी माफी दिलेली नाहीये आणि त्यामुळे ते टिकूनच राहिलं. परंतु छत्रपती संभाजी महाराजांवर वेळ अशी आली होती की अनाजी पंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कित्येक चुका केल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा जीव घेण्यापर्यंत, त्यांना विषबाधा करण्यापर्यंत अनेक घडामोडी केल्या. बदनाम तर केलंच केलं, परंतु त्यांना स्वराज्यातून बेदखल करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज हे शांत राहिले. एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांना राजाराम महाराजांना गादीवर बसून मंचकारोहण केल्यानंतर त्यांच्याच आदेशाने सोयरा राणी साहेबांचा विचार घेऊन संभाजी महाराजांना अटक करण्याची भूमिका सुद्धा अनाजी पंत आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली होती. परंतु ऐनवेळी हंबीरराव मोहिते पाटील, जे की छत्रपती संभाजीराजांचेच मामा होते, त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका संभाजीराजांना अटक करण्याची कधीच असू शकत नाही हे त्यांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी संभाजीराजांना सोडून अनाजी पंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून रायगडावर आणलं. हा इतिहास सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु यावेळी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना माफ केलं. त्याचं कारण होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे राहिलेले नव्हते. अशा वेळी नवीन राज्य आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक करून त्यांना राज्य सांभाळायचं होतं, स्वराज्य सांभाळायचं होतं आणि अशा वेळी अनाजी पंतासोबत अनुभवी व्यक्ती त्या ठिकाणी होते. जर त्यांना अटक केलं असतं किंवा शिक्षा केली असती तर मग मात्र औरंगजेब असेल किंवा अनेक दुश्मनांच्या ज्या सैन्य होतं ते सगळंचे सगळं स्वराज्यावर हल्ला करायला पुढे आलं असतं. याची जाणीव ठेवून छत्रपती संभाजी महाराजांनी अनाजी पंतांनी त्यांच्या सहकार्याला माफ केलं होतं. पण इथंही ते गप्प बसले नाहीत. त्यांनी औरंगजेबाचा पुत्र अकबर याच्याशी पत्रव्यवहार केले आणि सोयरा राणी साहेबांच्या मुद्रा उमटवून त्यांनी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून तुम्ही संभाजी महाराजांचा खात्मा करा, त्यांचा वध करा, त्यांना संपवा, स्वराज्य तुम्हाला पूर्ण या ठिकाणी आश्रय देईल, आम्ही तुम्हाला राजे मानू, अशा पद्धतीचा सुद्धा पत्रव्यवहार केल्याचा इतिहासामध्ये दाखले मिळत आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेमध्ये सुद्धा हे दाखले मिळत आहेत. परंतु हे पत्र ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज अकबराला भेटायला गेले त्यावेळेस अकबराने त्यांना दाखवलं की तुमच्याही घरामध्ये फूट झालेली आहे आणि तुमची हत्या करा, अशा पद्धतीचं पत्र स्वराज्याचं मला मिळालंय. हे जेव्हा दाखवलं त्यावेळेस मात्र रागाची तिडीक ही छत्रपती संभाजी महाराजांच्या डोक्यात गेली आणि त्यानंतर मात्र तडकाफडकी त्यांनी अनाजी पंत आणि त्यांच्या सहकार्याला हत्तीच्या पायाखाली दिलं. हा इतिहास आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं अर्ध आयुष्य जे काय आहे स्वराज्यामध्ये काम करण्याचं, यामध्ये सगळ्यात जास्त विरोध हा अनाजी पंत आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे. हे सगळं आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेतनं पाहिलं, इतिहासातून पाहिलं, बखरीमधून पाहिलेलं आहे. परंतु छावा चित्रपटामध्ये दाखवताना वेगळ्या पद्धतीनं दाखवलं गेलं. अनाजी पंतांचे काही मिनिटांपर्यंत ती एंट्री दाखवली गेली आणि त्यानंतर त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं आणि अनाजी पंत हे कॅरेक्टर छत्रपती संभाजी महाराजांच्या या छावा चित्रपटातून बाजूला गेलं आणि सगळं काही जे काही केंद्रित झालं
हा चित्रपट युद्ध लढाया कशा करायच्या हे दाखवत दाखवत छत्रपती संभाजी महाराज किती बहादूर होते हे सुद्धा दाखवत दाखवत शेवटला आलं आणि या ठिकाणी औरंगजेबाच्या फौजेनं छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर या ठिकाणी संगमेश्वराच्या त्या ठिकाणी ताब्यात घेतलं, अटक केलं आणि याला जे कोणी कारणीभूत ठरलं हे शिर्के बंधू कारणीभूत ठरलं असं या छावामध्ये दाखवलं आणि अत्यंत वादग्रस्त आहे. कारण शिर्के बंधू हे छत्रपती शिवाजी महाराजांवर नाराज होऊन अगोदरच औरंगजेबाकडे ते जाऊन मिळालेले होते, त्या मोगलांच्या फौजामध्ये ते दाखल झालेले होते आणि त्यामुळे त्यांची नाराजी अगोदरच झालेली होती. परंतु यावेळी ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना पकडले गेलं त्यावेळेस आनाजी पंत आणि त्यांचे जे कोणी वंशज होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जो राग होता की त्यांनी आनाजी पंत आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायाखाली देतं, हा रोष आणि राग मनात धरून औरंगजेबापर्यंत पत्रव्यवहार केलेले आहेत आणि त्या पत्रव्यवहारातून छत्रपती संभाजी महाराज हे तुळापूरला आलेत ही माहिती त्या ठिकाणी पुरवण्यात आली आणि त्यानंतर औरंगजेबाच्या फौजा त्या ठिकाणी पोहोचल्या आणि संभाजी महाराजांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलं. मात्र छावामध्ये शिर्के बंधू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांचे जे बंधू आहेत गणोजी शिर्के आणि त्यांचे चुलत बंधू या दोघांनी मिळून औरंगजेबाच्या फौजा या तुळापूरपर्यंत आणल्या, संगमेश्वरापर्यंत आणल्या आणि त्यांनी दाखवून दिलं की हे छत्रपती संभाजी महाराज यांना अटक करा आणि त्यांच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांना अटक केलं गेलं, त्यांना छळलं गेलं आणि त्यांची हत्या करताना त्यांना अटक करताना हे शिर्के बंधू त्या ठिकाणी उपस्थित होते असं छावा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले. हे उत्तेकरांनी या ठिकाणी जे काही काम केलंय हे अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे, इतिहास बदलण्याचं काम केलेलं आहे आणि यामुळेच शिर्के बंधूंनी उत्तेकरांच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे, या चित्रपटाच्या विरोधात तक्रार केलेली आहे, आपली भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणजे जर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये त्यांच्याविषयी जो कोणी खलनायक असेल तर सगळ्यात मोठा खलनायक हा आनाजी पंत आहे आणि त्यांच्या सोबतची टीम आहे. मात्र त्यांना बाजूला सारून त्यांना कॉर्नर करून गणोजी शिर्के आणि त्यांचे बंधू हे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येसाठी कारणीभूत ठरले हा शेवट दाखवण्यात आला आणि याच ठिकाणी हा चित्रपट वादग्रस्त ठरला. तसं पाहिलं तर चित्रपटामध्ये जे काही प्रसंग दाखवले गेले ते अत्यंत सुरेख पद्धतीने दाखवले गेले, इतिहासही चांगला दाखवला गेला, छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य हे सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. सगळ्या भूमिकेला न्याय देत असताना मात्र खलनायक ठरवताना आनाजी पंत आणि त्यांचे सहकारी कॉर्नर देऊन बाजूला करण्यात आले आणि शिर्के बंधू जे खलनायक नसताना त्यांना खलनायक दाखवण्यात आलं. ही अत्यंत चुकीची गोष्ट झालेली आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे की या ठिकाणी छावाच्या आडून जे लांडगे या ठिकाणी हल्ला करतायत या लांडग्यांविषयी मला बोलायचं आहे. कारण सोशल मीडियावरती आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्यासोबत राजमाता जिजाऊंची जयंती असेल, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी असेल किंवा राज्याभिषेक सोहळे असतील, याविषयी कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर न टाकणारी मंडळी किंवा ज्यांचे कधी नावही सोशल मीडियावर दिसले नाही हे नाव बदलून अनेक अकाउंट हे सोशल मीडियावर उघडले गेलेले आहेत, फेसबुकवर उघडले गेले, ट्विटरवर उघडले गेलेत, व्हॉट्सअपवरती सुद्धा नाव बदलून काही मंडळी नंबरनं पोस्ट करतायत आणि छावा किती पद्धतीनं चांगला झाला आणि शिर्के बंधूंनीच कसा त्यांच्यावरती हल्ला केला अशा पद्धतीच्या बातम्या गोदी मीडियावर सुद्धा दाखवण्यात येत आहेत. मी गोदी मीडिया या अर्थानं म्हणतो की सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर जो बसलेला आहे त्याला हिंदीमध्ये मांडीला गोदी म्हणतात आणि या गोदीवर म्हणजेच गोदी मीडिया जो आहे यामध्ये स्पष्टपणे छावा किती उत्कृष्ट पद्धतीनं चाललेला आहे, कशा पद्धतीनं त्यानं मार्केट केलंय, कशा पद्धतीनं त्याने पैसा कमवलाय आणि छत्रपती संभाजी महाराजांना शिर्के बंधूंनी कसं फसवलं गेलं याविषयी चर्चा घडून आणल्या जाते. वास्तविक पाहता आनाजी पण त्यांना कॉर्नर केलं याविषयी कुणीही बोलत नाहीये आणि हे सगळं सांगत असताना सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत या अत्यंत चुकीच्या आणि घाणेरड्या पद्धतीने येत आहेत. नाव बदलून अनेक जण पोस्ट करतायत, काही ग्रुप आहेत, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांचे नावं त्या ठिकाणी दिलेले आहेत, वर्तमानपत्राचे नावं दिलेले आहेत, युट्यूब चॅनलचे नावं दिलेले आहेत. त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा छावाचं कौतुक करताना, शिर्के बंधूला उघडकीस आणताना पुन्हा छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी आखल्या जात आहे. पुन्हा तीच चाल तीच पद्धत पुन्हा या ठिकाणी बदनामी करण्यासाठी वापरल्या जाते असा माझा या ठिकाणी दावा आहे. कारण ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आज एवढा पुळका येतोय, छावा पिक्चरच्या माध्यमातून छावा चित्रपटाचा आधार घेऊन तुम्ही या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने इतिहास नेण्याचा जो प्रयत्न करतायत, मला त्यांना प्रश्न उपस्थित करायचा आहे की तुम्ही जे कोणी या ठिकाणी सोशल मीडियावर या पोस्ट करतायत या विचारसरणीच्या लोकांच्या घरामध्ये
कोणत्या मुलाबाळाचं किंवा वडिलाचं आजोबाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या नावावर कधी नाव आहे? कुणाचं शिवाजी नाव दिसतंय, कुणाचे संभाजी नाव दिसतंय, कुणाचं राजाराम नाव दिसतंय? कधीच दिसणार नाहीये. आणि ज्या घराण्यामध्ये ज्या कुटुंबामध्ये छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांना आदर्श मानलं गेलं त्यांच्या कुटुंबात कुठं ना कुठं तरी तुम्हाला संभाजी, शिवाजी, जिजाऊ हे नाव दिसतात. हे नावं न दिसणारी मंडळी आज छावाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा उदो करतायत. ही तर आनंदाची बाब आहे. परंतु शिर्के बंधूंना टार्गेट करणं आणि अनाजी पंतांना कॉर्नर करणं हे चालणार नाहीये. हे सोशल मीडियाचं षडयंत्र आणि सोशल मीडियावर जे लांडगे छावाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना नेस्तानाबूत करण्यासाठी हा व्हिडिओ मी आवर्जून या ठिकाणी आपल्यासमोर दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? छावा चित्रपटाच्या माध्यमातून किंवा छावा चित्रपटाच्या पाठीमागनं जे लांडगे या ठिकाणी आपलं इस्पित साध्य करण्याचा प्रयत्न करतायत, अनाजी पंतांना कॉर्नर देऊन शिर्के बंधूंना त्या ठिकाणी खलनायक करण्याचा प्रयत्न करतायत, हे तुम्हाला योग्य वाटतं का? या लांडग्यांना उघडं पाडणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे का? आणि असेल तर तुम्ही यासाठी काय कराल? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल की DS न्यूज चॅनल सत्य माहिती, सत्य घटना ही रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेऊन येते. ही माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.